नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या भूगोल विषयातील भारत प्रदूषण एक समस्या या घटकाविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. तुम्ही बऱ्याच वेळा प्रदूषण हा शब्द ऐकला असेल. आजकाल किती प्रदूषण वाढलंय हो. या प्रदूषणामुळे जीव अगदी नकोसा झालाय असे देखील संवाद तुमच्या कानी पडलेलेच असते. पण मग हे प्रदूषण म्हणजे नेमकं काय, कसं काय होतं हे प्रदूषण, असे प्रश्न देखील तुम्हाला पडलेलेच असतील. याच प्रश्नांची अधिक माहिती आज आपण प्रदूषण या घटकामध्ये पाहणार आहोत. प्रदूषण म्हणजे काय हे आपण पाहूयात. मानवनिर्मित टाकाऊ पदार्थ बराच काळ एका ठिकाणी साचून राहिल्याने सजीवांना अपायकारक असे बदल पर्यावरणात होतात. त्यांना प्रदूषण असे म्हणतात. आपण कचऱ्याचेच उदाहरण घेऊ. आपल्या घरातला कचरा आपण कचरा कुंडीमध्ये टाकतो. हा कचरा बराच काळ त्या ठिकाणी साचून राहिला तर त्यातून दुर्गंधी येते. म्हणजे मानवाने निर्माण केलेला कचरा बराच काळ एका ठिकाणी साचून राहिल्याने जी दुर्गंधी निर्माण झाली त्यालाच आपण प्रदूषण असे म्हणतो. प्रदूषणाचे मुख्य 3 प्रकार आपल्याला सांगता येतील. सर्वात प्रथम हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व जल प्रदूषण हे मुख्य 3 प्रकार आपल्याला सांगता येतील. यापैकी हवा प्रदूषणाविषयी अधिक माहिती आपण घेऊयात. छायाचित्रामध्ये आपल्याला दिसतंय की कारखान्याच्या धुराड्यांमधून धूर बाहेर पडतोय. हा धूर हवेमध्ये अगदी सहजरित्या मिसळला जातो. या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सारखे अनेक विषारी वायू असतात आणि हे वायू हवेमध्ये अगदी सहजरित्या मिसळले जातात. त्यामुळे हवा प्रदूषण होते. रिक्षा, मालवाहक मोटारी यांमधून देखील बाहेर पडणारा धूर हवा प्रदूषण करत असतो. एवढंच नाही, तुम्ही दिवाळीमध्ये देखील फटाके उडवता. या फटाक्यांमुळे जो धूर निर्माण होतो तो देखील हवा प्रदूषण निर्माण करीत असतो. म्हणजे बालमित्रांनो, आपण सगळेजणच हे हवा प्रदूषण करीत आहोत. हवा प्रदूषणाचे घटक आपण पाहिले तर ते आपल्याला असे सांगता येतील. कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, मालवाहक मोटारी, रिक्षा यांमधून बाहेर पडणारा धूर, फटाक्यांच्या ज्वलनामुळे निर्माण होणारा धूर व प्लास्टिकचे पदार्थ, कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर हवा प्रदूषण निर्माण करीत असतो. हे आपल्या डोक्याभोवती, डोळ्यांभोवती व नाकाभोवती रुमाल का बांधतात? तर अशी प्रदूषित हवा आपल्या नाकावाटे शरीरामध्ये जाऊ नये म्हणून असा उपाय केला जातो. पण मग हवा प्रदूषणापासून आपला बचाव करण्यासाठी हा उपाय नाही. हवा प्रदूषण कसं थांबवलं पाहिजे ते आपण पाहिलं. हवा प्रदूषण थांबवण्याचे उपाय आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. सर्वात प्रथम उपाय म्हणजे आपण कचरा जाळणं थांबवलं पाहिजे. बालमित्रांनो, आपण प्लास्टिकचे पदार्थ, कचरा वारंवार जाळत असतो. मुळात या प्लास्टिकच्या पदार्थांमध्येच अनेक घातक विषारी असे पदार्थ असतात आणि आपण हे पदार्थ जाळल्यामुळे ते वायुरूपामध्ये हवेमध्ये मिसळतात. त्यामुळे हवा अधिकच प्रदूषित होते. त्यामुळे जर आपण प्लास्टिकचे पदार्थ जाळलेच नाहीत तर हवा प्रदूषण होणार नाही. हा एक उपाय आपण हवा प्रदूषण थांबवण्यासाठी करू शकतो. यानंतरचा उपाय म्हणजे सीएनजी युक्त वाहनांचा वापर आपण वाढवला पाहिजे. सीएनजी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. या वाहनांमध्ये, नेहमीच्या वाहनांमध्ये जो आपण पेट्रोल, डिझेल इंधन म्हणून वापरत असतो, पण यामध्ये सीएनजी हा गॅस वापरला जातो. त्यामुळे या गॅसमधून हवा बाहेर पडत नाही आणि हवा बाहेर न पडल्यामुळेच हवेचं प्रदूषण होत नाही. त्यामुळे जितका जास्त सीएनजी युक्त वाहनांचा वापर वाढेल तितकं कमी हवेचं प्रदूषण होत राहील. हवा प्रदूषण थांबवण्याचा सर्वात जालीम उपाय म्हणजे वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष आपले मित्र आहेत आणि हे मित्र
हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि आपल्याला जो ऑक्सिजन वायू लागतो तो ऑक्सिजन वायू ते बाहेर सोडत असतात. त्यामुळे जर आपण वृक्षांची लागवड जास्त केली, जास्त झाडे लावली, तर जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड वायू ते शोषून घेतील आणि आपल्याला ऑक्सिजन वायू देतील. त्यामुळे वृक्ष लागवडीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. वृक्ष लावले पाहिजेत, ते वाढवले पाहिजेत, तरच हवा प्रदूषण आपण थांबवू शकतो. यानंतर आपण जलप्रदूषणाविषयी माहिती घेणार आहोत. आपण जलप्रदूषण करणारे घटक छायाचित्रामध्ये पाहत आहोत. कारखान्यांमधून नदीमध्ये सोडले जाणारे दूषित पाणी, नदीकाठी आंघोळ करणारी लोक, याशिवाय नदीकाठी कपडे धुणारे धोबी लोक, हे जलप्रदूषण करण्यामध्ये मोठा हातभार लावतात. बऱ्याच वेळा काय होतं की कारखान्यांमधून दूषित पाणी थेट नदी, नाले, ओढा यांमध्ये सोडलं जातं. हे दूषित पाणी पुढे आपल्या घरामध्ये येत असतं. त्यामुळे जर दूषित पाणी कारखान्यांमधून सोडलेलं जर प्रक्रिया केली नाही तर ते दूषित पाणी आपल्या पोटामध्ये जाऊन अनेक विकार होऊ शकतात. यामध्ये कावीळ, हगवण, कॉलरा यांसारख्या रोगांचा समावेश आहे. जर आपण हे दूषित पाणी पिलो तर या रोगांना बळी पडावं लागेल. हे जलप्रदूषण करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. याशिवाय बरेच लोक नदीकाठी कपडे धुत असतात. या कपड्यांमधील घाण पाण्यामध्ये अगदी सहजरित्या मिसळते. त्यामुळे देखील जलप्रदूषण होत असतं. अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये लोकांना नदीच्या पात्रामध्ये आंघोळ करण्याची सवय असते. आपल्या शरीरातली घाण साबणावाटे या पाण्यामध्ये अगदी सहज मिसळते. त्यामुळेच जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत असते. जलप्रदूषण करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे समुद्रातून होणारी तेलाची वाहतूक. समुद्रामध्ये तेलवाहक जहाजांची सतत ये-जा असते. जर या जहाजांचा अपघात झाला तर हे तेल समुद्राच्या पाण्यावरती तरंगत राहते आणि हा तेलाचा तवंग कित्येक मैल समुद्राच्या पाण्यावरती तरंगत राहतो. त्यामुळे देखील जलप्रदूषण होत असते. आपल्याला आठवत असेल बालमित्रांनो, काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ चित्रा या तेलवाहक जहाजाची दुसऱ्या जहाजाशी टक्कर झाल्यामुळे चित्रा या तेलवाहक जहाजातील कंटेनर्स पाण्यात पडले आणि या कंटेनर्समध्ये अनमोल किमतीचं खनिज तेल होतं. हे खनिज तेल पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याचा तवंग कित्येक मैल पाण्यावरती तयार झाला आणि यामुळे कित्येक मासे मृत्युमुखी पडले. या तेलाच्या तवंगामुळे प्राण्यांना आपला जीव गमवावा लागलाच. याशिवाय अनमोल किमतीचं तेल देखील वाया गेलं आणि जलप्रदूषण झालं ते वेगळंच. म्हणजे पहा किती धोकादायक आहे हे जलप्रदूषण. आम्ही आपल्या सर्वांनीच हे जलप्रदूषण थांबवायला हवं. अशुद्ध पाणी जलाशयात सोडणे, नदीकाठी कपडे धुणे, वाहत्या पाण्यात आंघोळ करणे, समुद्रातील तेल गळती यामुळे जलप्रदूषण होत असतं. पण मग आता जलप्रदूषण कसं थांबवलं पाहिजे? जलप्रदूषण किती धोकादायक आहे हे आपण पाहिलेच. मग याच्यावर उपाय काय केले पाहिजेत हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जलप्रदूषण टाळण्याचे उपाय: सर्वात अगोदर आपण नदीकाठी आंघोळ करणं थांबवलं पाहिजे. नदीकाठी कपडे धुण्याची आपली जी सवय आहे ती देखील बंद केली पाहिजे. आणि कारखान्यांमधून जे पाणी जलाशयांमध्ये सोडलं जातं तर त्या पाण्यावरती प्रक्रिया करून ते शुद्ध रूपामध्ये नदी, नाले यांमध्ये सोडलं तर जलप्रदूषण टाळता येईल. यानंतर आपण आता ध्वनी प्रदूषणाविषयी अधिक माहिती घेणार आहोत. ध्वनी प्रदूषण करणारे घटक जर बघितले तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे वाहनांचे कर्णकर्कश, हॉर्न्स, मोठ्या आवाजामध्ये लावले जाणारे साऊंड, त्यानंतर हेलिकॉप्टर, विमान यांची ये-जा यामुळे देखील ध्वनी प्रदूषण होत असतं. बऱ्याच वेळा आपण मोठ्या आवाजामध्ये गाणे ऐकत असतो. यामुळे केवळ आपल्याला आनंद मिळतो हे ठीक आहे,
पण याचा त्रास इतरांना भोगावा लागतो. ह्या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या कानाचा पडदा देखील फाटू शकतो. ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम जर पाहायचे झाले तर या ध्वनी प्रदूषणाचा सर्वात मोठा दुष्परिणाम वृद्ध व्यक्ती व लहान मुलांना सहन करावा लागतो. वृद्ध लोकांना सतत दीर्घकाळ मोठा आवाज ऐकल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. लहान मुलांना जर दीर्घकाळ मोठा आवाज ऐकला तर कानाचा पडदा फाटून कायमचे बहिरत्व प्राप्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळणे हेच आपल्या हिताचं आहे. बऱ्याच वेळा आपण अभ्यास करत बसलेलो असताना शेजारून लग्नाची वरात निघालेली असते. त्या वरातीतला मोठे मोठे आवाज आपल्या कानावरती पडल्यामुळे आपला अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणजे कानावर पडणारा आवाज शेवटी आपल्या मेंदूवर देखील परिणाम करत असतो. त्यामुळे हे ध्वनी प्रदूषण सर्वात धोकादायक आहे. हे टाळलं तरच आपला खूप खूप मोठा फायदा होऊ शकतो. बालमित्रांनो, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण काय किंवा जल प्रदूषण काय, हे केवळ तुम्ही आम्ही सर्वांच्या एकजुटीतूनच होऊ शकतं. हे टाळलं तरच आपल्या मानवजातीला आणि या पृथ्वीला वाचवणं शक्य आहे.